नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता हा उडीद आहे आणि उडदाला जवळपास 1.5 महिना किंवा त्याहून अधिक झालेला असेल पेरणी करून. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर आता शेंगा धरायला चालू झालेला आहे. फुलाच्या पुढच्या अवस्थेत आहे हा उडीद. आपण इथं जर पाहिलं, हे पहा, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या शेंगा लागलेल्या आहेत आणि याच्यामध्ये तण भरपूर होतं. आत्ताच खुरपण करून झालेलं आहे आजच. खुरपण करून झालेले आहे, चालू आहे. तुरीची खुरपण चालू आहे, उडदाचं झालं आहे. 2-3 एकरचं क्षेत्र आहे हे, आपण जर पाहिलं तर. पण अगदी चांगल्या प्रकारे पीक आलेलं आहे. आता फक्त याला पाण्याची गरज आहे. पाण्याची गरज म्हणजे पाण्याची आपल्याकडे इथं सोय नाही. आता पावसाच्याच भरोशावरती हे पीक आहे सगळं. हे पहा, अशा प्रकारे अगदी छान असा उडीद आलेला आहे. पाण्याअभावी अडचण येऊ शकते. सगळे शेतकरी आता पावसाची वाट बघत आहेत. आज 11 ऑगस्ट 2026 आणि आपण जर वर पाहिलं तरी असं फक्त आभाळ येते, पण पाऊस काय येत नाही. अगदी चिमचिम थोडीशी जर आली तर येते. आणि त्याची अडचण अशी होती, जर हे असं ढगाळ वातावरण राहिलं तर पिकांना अडचण होते, म्हणजे कीड लागते. मवा भरपूर पडला होता, या मागच्या 4 दिवसापूर्वी शिपलेला आहे म्हणून तुम्हाला ह्याच्यात कुठेही असं दिसणार नाही मवा वगैरे. नाहीतर याच्यावरती मवा भरपूर पडला होता. 4-5 दिवसापूर्वी फवारणी केलेली आहे, रोगर फवारलेला आहे याच्यावरती. आणि रोगरमुळे हे पूर्ण साफ झालेलं आहे. सध्या कसलीही कीड दिसत नाही. हे सुरुवातीला काही कीड लागली होती, त्या किडीसाठी औषध फवारलं आपण. आता पिकात कीड दिसत नाही, म्हणजे उडदामध्ये पण. आता पाण्याची गरज आहे. पाऊस जर नाही आला या 2-4 दिवसात तर ह्याची पानं पडायला सुरुवात होईल. हे पहा, अशा प्रकारे कळी धरलेली आहे. पीक चांगलं आलं आहे, पण या अशा वेगवेगळ्या अडचणींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. नवनवीन अडचणी येतात. सोशल मीडियावरती शेती खूप सोपी असं भासवलं जातं, दाखवलं जातं रीलच्या माध्यमातून. इंस्टा, फेसबुक, यूट्यूब. पण त्याच्या मागचे अडथळे, अडचणी याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि ते प्रत्यक्षात जेव्हा करायला जातो शेतकरी म्हणून, तेव्हा लक्षात येतं की हे आपण जे कल्पित होतं, म्हणजे आपण अपेक्षित केलं होतं, त्याच्यापेक्षा भरपूर वेगळं आहे. आणि ह्या अडचणींना सामोरं शेतकऱ्याला जावं लागतं. वेळ वाया जातो, त्याच्यानंतर शेवटी त्याचा आपल्याला हातात काहीतरी भेटणार आहे, पण त्याच्या अगोदर अडचणी भरपूर येतात. हे पाहिजे अशा प्रकारे हा केना आहे, हा मरत नाही, इतक्या सहज मरत नाही. ह्याला पूर्ण काढून बाजूला फेकून वाळून दिला पाहिजे, नाहीतर हे असंच फुटायला चालू होतं. आता हे सगळं एका ठिकाणी गोळा केलं आहे. तर आपण काय बोलत होतो, शेतकऱ्यांच्या अडचणी, अशा वेगवेगळ्या अडचणींवरती मात करून शेतकऱ्याला शेवटी कुठं पीक पदरात पडतं. आणि पीक पदरात पडलं तरी हमी भाव नाही, ती मोठी अडचण. त्याच्यामुळं करूनही शेवट शेतकरी हवाल दिलेच असतो. हे पाहिजे अशा प्रकारचं अजूनही गेलेलं नाही. हे पहा, अशा प्रकारचा मवा ह्याच्यावरती पडलेला होता आणि त्याच्यासाठी फवारणी केलेली आहे. पण इथं कदाचित फवारा आलेला नसेल किंवा कमी पडला असेल, म्हणून अजून ह्याच्यावरती दिसतं आहे. हे पण थोडं थोडं दिसतं आहे अशा प्रकारचं. तर अशा भरपूर साऱ्या अडचणींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. आणि मग कुठे, जसं म्हणलं तुम्हाला, पीक पदरात पडलं, पण पदरात पडल्याच नंतर भाव नाही. एकरी उत्पादन बघितलं तर ही अशी किरकोळ पिकं घेतली तर 50-60 हजार रुपये बळच भेटतात शेतकऱ्याला. तर ही 2-4 महिन्याच्या अफाट कष्टानंतर पेरणी, खतं, बियाणं, खुरपणी, मजूर, काढणी, मळणी, बाकीचं भरणे, दारे, या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर 50-60 हजार रुपये, लाखभर रुपये हे जर चांगलंच झालं तर एकरी, म्हणजे ही न परवडणारी गोष्ट आहे. पण उपजीविका चालवायची म्हणलं तर शेतकऱ्याला मतलब पर्याय नाही, करावंच लागते. असो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.
शेअर करा जास्तीत जास्त, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपली कुठलीही प्रश्न असेल आपला तर तो कमेंटमध्ये कळवा, त्यावरती आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपल्या अनुभवावरती आधारित. हे अशा प्रकारचं पीक डोलतंय रानात अगदी छान. हे असं पीक डोललं तर शेतकऱ्याला लय भारी वाटते. डोलून त्याला परत फळं लागलं पाहिजे, म्हणजे आता उडीद येते त्याला शेंगा लागल्या पाहिजे चांगल्या, तेव्हा आणखी बरं वाटते. चला असो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.